लोकांच्या डोक्यावरचा हंडा खाली घेतला. त्याच मुद्द्यावरती सुद्धा मी निवडणुकीनंतर सर्वात पहिलं काय करेल तर त्याच मुद्द्यावरती मी लोकांचे प्रश्न सोडवेल. लोकांची ड्रेनेज लाईन तुंबली तर लोक नगरसेवकाला फोन करतात, लोकांचं पाणी नाही आलं तर लोक नगरसेवकाला फोन करतात, लोकांची लाईट गेली तर लोक नगरसेवकांना फोन करतात. पुण्याचा आकार हा कपशीसारखा आहे. तर आपल्या भाग आता तुम्ही ज्या प्रभागातनं निवडणूक लढवत आहे तर त्या भागामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, वाहतुकीच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे आणि ह्या वर्षानुवर्षे तुम्ही ह्या सगळ्यांच्या समस्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे का की नेमक्या ह्या समस्या कशामुळे आहेत? 2017 ते 2025पर्यंत तिथं एकदाही झेंडा लावला नाही. फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि लावला तर 1 मेला. दिल में राम और हाथ को काम हे हिंदुत्व असलं पाहिजे. काय फेवरेट कोण आहेत क्रिकेटर? विराट कोहली, बॉलर हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स राहुल गांधी. बरं, राहुल गांधी कधीपासून आवडायला? त्यांची विचारधारा एक नाही पण कधीपासून? जसं की राहुल गांधी आधीपासूनच आवडतात. नावातच मुळात वडिलांचं नाव येतं आहे आणि तुमची ओळख करून देताना लोक बहुतांश वेळा काय करतात की तात्यांचा मुलगा. काय मी सोशल मीडियावर पोस्ट बघितल्या, सिंहाचा छावा म्हणून पोस्ट पाहिल्या. तर आता ज्यावेळेस तुम्ही ह्या अशा पद्धतीने राजकारणात येत आहे तर तुमच्यावरती घराणेशाहीचा एक मेजर आरोप होतो आहे आणि तुमचे विरोधक असतील किंवा ट्रोलर्स असतील तर ह्यांच्याकडनं सातत्यानं तात्यांवर म्हणजे या तुमच्या निमित्तानं तात्यांवरती टीका होते आणि तुम्ही आता तर एक स्टेप टाकताय परंतु तुम्हालाही या अशा पद्धतीनं टार्गेट केलं जातं. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण एक विशेष सिरीज सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत पहिल्यांदाच रुपेश वसंत मोरे, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अतिशय युवा तरुण तडफदार असं एक नेतृत्व प्रभाग क्रमांक 40मधून इच्छुक आहेत आणि आज आपण त्यांच्या मुलाखतीपासून या नवीन सिरीजला सुरुवात करतोय. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर वसंत मोरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या पुणे शहरामधला एक बुलंद आवाज म्हणून ओळखलं जातं. विरोधी पक्षामध्ये सुद्धा जे पुणे शहरामधला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षांमध्ये जर टॉपच्या 5 नेत्यांची नावं घेतली तर त्यामध्ये देखील वसंत तात्या हे टॉप 3मध्ये असतील. अशा पद्धतीच्या एका कर्तबगार अशा वडिलांचा हा मुलगा आता राजकारणात पदार्पण करतोय आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 40मधून निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. तर आपला मित्र असल्यामुळं आपण त्याच्याशी एकेरी भाषेमध्ये बोलतोय. सो आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात आणि कशी चालली आहे तयारी तर जोरात चालू आहे. लोकांमध्ये भेटणं, भेटीगाठी लोकांच्या ग्राउंड लेवलला जाऊन लोकांचे जे समस्या असतील, लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या काय मूलभूत सुविधा आहेत, लोकांना सुविधा कुठल्या मिळाल्या नाहीत, याच्यावरती आत्ता जोरात काम चालू आहे. तात्यांचा मुलगा म्हणून तुम्ही सामोरं जाताय तर कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला एकंदरीत प्रभागामध्ये? रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. कारण की ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवतोय तो प्रभाग गेली 8 वर्ष एकदम अंधारात आहे आणि त्या प्रभागामध्ये मी गेल्यानंतर, कारण की 2007 ते 2017 ह्या 10 वर्षात आता तिथे नगरसेवक होते आणि त्याच्या मधला जो स्पॅन, जो गॅप पडला, तो गॅपमध्ये तिथं विकास झालाच नाही आणि त्यानंतर तात्यांच्याच माध्यमातून मी तिथं येतोय, लोकांना भेटतोय. हा लोकांचा एक आनंद खूप वेगळा आहे आणि लोक आता आपला विकास होईल या अपेक्षेने माझ्याकडे बघतात. बरं, आता माझ्या पण इंट्रोडक्शनमध्ये तात्यांचा उल्लेख आला. ऑब्वियस म्हणजे आता तुमचे ते वडीलच आहेत त्यामुळे तुमच्या नावाबरोबर त्यांचं नाव येणारच आहे. परंतु या व्यतिरिक्त रुपेश मोरे किंवा रुपेश वसंत मोरे अशी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करताय? आत्ता सध्या गेले 3 वर्ष झालं मी जेव्हापासून ठरवलं आहे की आता नाही निवडणूक लढवायचीच आहे, तेव्हापासून मी माझी ओळख अशी निर्माण करतोय की मी लोकांमध्ये जातोय. लोकांना किती काही केलं तरी लोकांना मी आल्यानंतर तात्यांचा मुलगा आहे हे समोर लोकांच्या समोर दिसतंच. त्या व्यतिरिक्त माझी काम करण्याची पद्धत, माझी काय म्हणजे लोकांशी मी किती जवळीक साधतोय, लोकांना मी किती प्रश्नांना लोकांच्या उत्तरं देतोय, त्यानंतर लोकांना कशा प्रकारे मी ट्रीट करतोय,
हे लोकांना माझा एक वेगळा चेहरा म्हणून मी लोकांच्या समोर जातोय. बरं, आपलं वय किती आहे आता? माझं आत्ता 25 रनिंग. बरं, म्हणजे कदाचित सगळ्यात तरुण उमेदवार तुम्ही हो, असू शकता हो, शिवसेनेकडनं. बरं, मग राजकारणात यायचं कधी ठरवलंय? का तात्यांनी सांगितलंय म्हणून राजकारणात येत आहे, की तुम्हाला स्वतःला राजकारणात यायचं होतं? नाही, राजकारणात तात्यांनी सांगितलं म्हणून यायचं असं नाही आहे. ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेसच तात्यांनी सर्वात पहिलं शिवसेनेची एक राजकीय सुरुवात चालू केली होती. म्हणजे जेव्हापासून माझा जन्म झाला ते आत्तापर्यंत घरामध्ये राजकारणाचंच वातावरण आहे. म्हणजे जसं मी वयाने वाढत गेलो, विचारांनी वाढत गेलो, ते राजकारणातच वाढत गेलो, राजकारणाच्याच अवतीभोवती वाढत गेलो. त्यामुळं राजकारणात येण्याचा निर्णय घ्यायला लागला, नाही तरी राजकारणात आधीपासूनच येत आलेलं आहे. यायचंच होतं, यायलाच लागणार होतं. बरं, आता जसं मी सांगितलं की तुमच्या नावातच मुळात वडिलांचं नाव येतं आहे आणि तुमची ओळख करून देताना लोक बहुतांश वेळा काय करतात की तात्यांचा मुलगा, काही मी सोशल मीडियावर पोस्ट बघितल्या, सिंहाचा छावा म्हणून पोस्ट पाहिल्या. तर आता ज्यावेळेस तुम्ही ह्या अशा पद्धतीने राजकारणात येत आहे तर तुमच्यावरती घराणेशाहीचा एक मेजर आरोप होतो आहे आणि तुमचे विरोधक असतील किंवा ट्रोलर्स असतील तर ह्यांच्याकडनं सातत्यानं तात्यांवर, म्हणजे या तुमच्या निमित्तानं तात्यांवरती टीका होते आणि तुम्ही आता तर एक स्टेप टाकताय, परंतु तुम्हालाही अशा पद्धतीनं टार्गेट केलं जातं. नाही, टीका होणं स्वाभाविक आहे, कारण की तो एक लोकशाहीमध्ये ते एक आवश्यक पण सुद्धा आहे. आणि मी काय पद मागत नाही, मी संधी मागतोय लोकांसाठी काम करण्याची. आणि घराणेशाहीचा आरोप होण्यासारखंच आहे, साहजिक आहे. कारण की राजकारणात काही मी एकटा असा नाही आहे की जो एक नगरसेवकाचा मुलगा आहे मी म्हणून मी राजकारणात आलो आणि ती घराणेशाही झाली. तर मग राज्यामध्ये असे भरपूर चेहरे आहेत जे घराणेशाहीवरती झालेले आहेत. लोकांचं काम करण्याची पद्धत ही कशी आहे ह्याच्यावरतून तुम्ही राजकारण तुमचं ठरतं, अशा ठिकाणावरतून तुमचं राजकारण ठरत नाही. आणि घराणेशाहीचं बघायला गेलं तर लोकांची सेवा करण्याची एक अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण कशी करता येईल? लोकांची आता जसं माझ्या वडिलांकडून लोकांची अपेक्षा होती तशी माझ्याकडून सुद्धा आहे. बरोबर. आणि ती अपेक्षा घेऊनच मी राजकारणात येण्याचा, म्हणजे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी हे घराणेशाही असेल किंवा काही जे ट्रोलर्स असतात हे टीका करतात त्यांच्याकडे मी एवढं लक्ष देत नाही. पण आता माझा त्यालाच एक लागून असा मुद्दा आहे की जर का तुम्ही तात्यांचा मुलगा नसता तर तुमच्यासाठी हे सॉफ्ट लँडिंग झालं असतं? नाही, कारण की ट्रोलर्सला आणि टीका जे होतात ह्याच्यावरती कसं उत्तर द्यायचं आणि काय करायचं हे तात्यांनी मला सांगितलं. मध्यांच्या काळात ज्यावेळेस आम्ही पक्ष सोडला त्यानंतर ज्या टीका झाल्या, ज्या ट्रोलर्स लोकांनी ट्रोल केलं त्यावेळेस भरपूर त्रास झाला होता. त्यावेळेस तात्या मला म्हणले, तू एवढ्या छोट्या गोष्टीवरतून तुला जर असं वाटत असेल तर मी काय केलं पाहिजे, माझी तर भूमिका काय, माझी अवस्था काय असेल. म्हणले लोक टीका त्यावेळेसच करतात, लोक ट्रोल त्यावेळेसच करतात ज्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी गोष्ट असते, तुमच्यामध्ये काहीतरी एक चीज असतं, त्यावेळेसच लोक तुम्हाला ट्रोल करतात. बात उसी की होते जिसमें कुछ बात होती है. बात होती है असं नाही, माझा बात उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है. हां, होय. बरं, माझा एक मुद्दा असा, माझा प्रश्न असा होता की जर का तुम्ही रुपेश वसंत मोरे नसता, फक्त रुपेश मोरे असता किंवा तुमचे वडील जर वसंत मोरे नसते तर एवढ्या इझिली महानगरपालिकेसारख्या एका पुण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या व्यासपीठासाठी निवडणूक लढण्याची संधी, म्हणजे माझा प्रश्न असा आहे बेसिकली की जशी रुपेश मोरेंना संधी मिळते तशी शिवसेनेसाठी तळागाळात लढणाऱ्या अनेक रुपेश मोरे आहेत, तर त्यांना संधी या निवडणुकीत शिवसेनेकडनं मिळणार आहे का? 100%. प्रभाग 4चा आहे, उमेदवार मी एकटा आहे असं नाही, अजून बाकीचे 3 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा शिवसैनिक असतील जे तळागाळात काम केलेलं आहे, ह्यांना संधी दिली जाईल. कारण की निवडणूक ही फक्त लढवायची नाही, निवडणूक जिंकायची. आणि ते निवडणूक जिंकत असताना जिंकण्यासाठी निवडणूक लढवणं हे वेगळं असतं. निवडणूक जिंकण्यासाठी कोण त्यासाठी प्रयत्न करते हे येणाऱ्या काळात तात्या ठरवतील. आणि जे कोण शिवसेना तुम्ही जे म्हणताय तरुणांना संधी, 100% तरुणांना संधी मिळेल,
जे ज्यांनी तळागाळात काम केलेलं आहे त्यांना संधी मिळेल. पण तरुणांचं जर आजकालचं आपण बघितलं असेल मोस्टली JNZ बद्दल जर आपण बोलायचं झालं तर हे पॉलिटिक्सविषयी फार काय सकारात्मक नाहीत, उदासीन असल्याचं चित्र आहे. मोस्टली पॉलिटिक्सबद्दल नकारात्मकच विचार करतायत. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? कारण तुमचं पण फ्रेंड सर्कल जे आहे तर ते मोस्टली JNZ मधलंच असण्याची शक्यता आहे. सो ते काय विचार करतात? नाही, आता बघायला गेलं ना तुम्ही, राजकारणाचा काही राजकारण्यांनी पूर्ण चिखल करून टाकलेलं आहे. त्यामुळं तरुण एक अपेक्षा घेऊन येतो ना राजकारणात, ती अपेक्षा तरुणाला मिळत नाही. तरुणांची तुम्ही बघायला गेलं असेल तर तरुण ज्या अपेक्षाने एक नोकरी शोधत असतो, तरुण ज्या अपेक्षाने एक भविष्याचा विचार करत असतो, मग स्पर्धा परीक्षेतली तरुण असेल, मग खेळाडू क्षेत्रातले तरुण असेल किंवा नोकरी क्षेत्रात एक तरुण असेल, यांना न्याय मिळतच नाही आहे. कारण की राजकारणाचा एवढा चिखल झालेला आहे. ह्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत या तरुणांच्या, ह्याच्याकडे राजकारणी दुर्लक्षित करतात. ह्याच्याकडं एक प्रमुख समस्या म्हणून बघत नाही आहेत. त्यामुळे एक तरुण या राजकारणाकडे एक वेगळ्या अँगलने बघतोय. तुमच्या भागात आता तुम्ही ज्या प्रभागातनं निवडणूक लढते त्या तरुणांची संख्या आहे मोठ्या प्रमाणावरती, त्यांच्या काय अपेक्षा आहेत? त्यांच्या अपेक्षा आहेत, तरुणांच्या ज्या असतील, तरुणांच्या अपेक्षा आहेत की जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतात त्या आता त्यांनी 2 लायब्ररी उभ्या केल्यात. एक कात्रज तलावावरती जिथं MPSC UPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, आणि दुसरे दत्तनगरला ऑलिव्ह सोसायटीमध्ये. जी ऑलिव्ह सोसायटीतली अभ्यासिका आहे ती अभ्यासिका देशात सर्वात सुंदर अभ्यासिका म्हणून तिला पुरस्कार भेटला त्या अभ्यासिकेला. अशा अभ्यासिका असतील. किंवा नंतर आमच्या इकडे खेळण्यासाठी तरुणांना जे आता पोलीस भरती करतात, आर्मी भरती करतात, ह्याच्यामध्ये जे तरुणांना ग्राउंड पाहिजे असतं, परत लहान लहान मुलं असतात त्यांना जे खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजे असतं. बरं, आपल्या भाग आता तुम्ही ज्या प्रभागातनं निवडणूक लढवत आहे तर त्या भागामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, वाहतुकीच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, आणि ह्या वर्षानुवर्षे तुम्ही ह्या सगळ्यांच्या समस्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे का, की नेमक्या ह्या समस्या कशामुळे आहे? कसं असतं, आता आमचा जो कात्रज भाग आहे हा दक्षिण पुण्याचा भाग येतो. बरं. जो की आता गेल्या 10 वर्षामधून खूप वाढत चाललेला आहे. जिथं लोकांना राहण्याची जास्त व्यवस्था होती, कारण की आमच्या इकडे मोकळा भाग जास्त असल्यामुळे आता तिथं डेव्हलपमेंट्स होतात. त्या डेव्हलपमेंट्स होतात. आता आपण जर बघायला गेलं, आता आमच्या जो वरती कात्रजला अंजलीनगर जो भाग आहे, अंजलीनगर असेल, वरती पतंगराव कदम साहेबांचा बंगला असेल, तो जो भाग असेल, पूर्ण सच्चाई माता हा जो भाग आहे, हा भाग एक 10 वर्षापूर्वी एकदम काहीच नव्हता भाग. बरोबर. आता तो भाग पूर्ण भरून गेलेला आहे. आता त्याच्या मागे त्याच मागे जे समाविष्ट गाव जे ह्या प्रभागाला, आता आमच्या तात्यांच्या प्रभागाला जोडले गेले होते, एवढी कठीण समस्या होती पाण्याची, ड्रेनेज लाईनची. तात्यांनी नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिलं काय केलं असेल तर तिथली पाण्याची समस्या सोडवली. म्हणजे तिथल्या 2007 साली सुद्धा तात्या ज्यावेळेस नगरसेवक झाले त्यावेळेस सर्वात पहिलं काय केलं असेल तर कात्रजकरांच्या डोक्यावरचा हांडा खाली घेतला. तसंच 2017 नंतरनं सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर जो आमचा वरचा डोंगरी भाग आहे, इथल्या लोकांना जे पाणी घेण्यासाठी जे अर्धा किलोमीटर खाली यायला लागायचं, तो डोक्यावरचा पाण्याचा भार पहिला कमी केला. जो की बुस्टर पंप लावला, बुस्टर पंप लावून त्या टोकापर्यंत पाणी पोहोचवलं जातं त्यांनी सर्वात पहिलं. मग आता ह्या ज्या समस्या आहेत अजून पण जाणवत आहेत लोकांना. माझा एक साधा आणि सरळ स्वच्छ प्रश्न आहे की तुम्ही निवडून आला तर तुमच्या प्रभागाचं 5 वर्षानंतरचं चित्र कसं असेल? माझ्या प्रभागामध्ये तुम्ही जे म्हणताय 5 वर्षानंतर चेहरा कसा असेल, गेली 8 वर्ष जो प्रभाग माझा, ज्या प्रभागातून मी इच्छुक आहे, प्रभाग क्रमांक 40, तो प्रभाग ज्या गेल्या 8 वर्ष जो अंधारात आहे त्याला, त्या प्रभागाला अंधारातनं उजाळत आणण्याचं मी नक्कीच काम करेल. जो सर्वात मोठी समस्या असेल तिथलं पाण्याची समस्या असेल, त्यानंतरनं तिथं लोकसंख्या खूप वाढली, म्हणजे डोंगरी भागामध्ये लोकसंख्या खूप वाढली, पण तिथले जे ड्रेनेज लाईन्स आहेत, जे ड्रेनेज लाईन तात्यांनी 2012-14 साली टाकलेले आहेत, त्या ड्रेनेज लाईन अजून आहेत.
म्हणजे लोकसंख्या वाढली, म्हणजे काहीच झालं नाही मागच्या 5-7 काहीच झालं नाही. 1 रुपयाचा निधी सुद्धा त्या प्रभागाला भेटला, त्या भागाला भेटला नाही. का बरं, काय असं झालंय? आता तुम्ही बघायला गेलं तर तात्यांनी इथं महाराष्ट्रातला सर्वात मोठा देशाचा तिरंगा लावला. बरोबर. सर्वात मोठा जो 72 मीटर 237 का 267 फूट असा काहीतरी आहे, उंच आहे. उंच आहे. हम्म. ज्यावेळेस तात्या 2017 नंतर तिथनं तात्यांकडून तो प्रभाग तोडला गेला. हम्म. 2017 पासून ते 2025 पर्यंत तिथं एकदाही झेंडा लावला नाही. फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि लावला तर 1 मेला किंवा 1 मार्चला तो झेंडा लावला जातो. जर हे लोक तात्यांनी केलंय, तात्यांनी काम केलंय, तिथं तात्यांचं नाव होईल. लोकांच्या समस्यांशी काय घेणं देणं नाही. हे वसंत मोरेंनी केलंय. अच्छा. हे लागल्यानंतर वसंत मोरेंचं नाव होणार आहे. अरे पण ते देशाचा झेंडा आहे. देशाचा, तुम्ही जर देशाच्या झेंड्यासाठी जर राजकारण करत असाल तर काय अवस्था झाली सांगता येत नाही. दुर्दैवी. बरं, काय तुमचं डेली शेड्यूल काय असतं? कारण आता लोकांच्या गाठी भेटी तर होतच असतील. काय शेड्यूल काय असतं जनरली तुमचं? सकाळी घरातनं बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिलं मी ऑफिसमध्ये येतो. किती वाजता? 11 वाजता येतात. लोकांना टायमिंग दिलेला असतो सकाळी 11 वाजताचा. बरं. तात्यांच्या शेजारी बसून लोकांच्या समस्या माझ्या प्रभागातल्या असतील, इतर आम्ही इथं आल्यानंतर इथं जो माणूस येतो, इथं आल्यानंतर आम्ही त्याला कधी विचारत नाही तू कुठं राहतो, तुझा प्रभाग कोणता आहे. सर्वात पहिलं तुझ्या समस्या काय आहेत, तुझ्या समस्या काय आहेत, तुझे प्रश्न काय आहेत. आता इकडे आल्यानंतर सर्वात जास्त बघायला काय भेटतं तर लोकांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. कसली फसवणूक? बिल्डर लोक असतील, फायनान्स कंपन्या असतील, ह्या खूप. आता हे प्रश्न जे आहेत ना, हे लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न आहेत. समाजकारण करत असताना समाजकारणामध्ये ही सुद्धा भाग येतो. बरोबर. लोकांच्या वैयक्तिक जीवनाचा. कारण की आता बघायला गेलं तर लोक पोलीस स्टेशनला जातात, तिथे त्यांना ज्या प्रकारे न्याय भेटला पाहिजे तो भेटत नाही. त्यासाठी तात्यांसारखे नेते आहेत. मग आता माझा प्रश्न असा होता, मग तुम्ही आता इथं येऊन समस्या ऐकताय, समस्या सोडवताय, मग पुढे दिवसभर काय असतं? तुम्ही लोकांमध्ये कधी जाता? त्यानंतर दुपारनंतर एक जेवण झालं की दुपारचा एक वेळ संपला 4 नंतर की मी लोकांमध्ये गार्डनमध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतोय. जे आमच्या भागातले प्रमुख लोक आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतोय, जे त्यांचा एक प्रभाव पडतो ते लोकांची भेटीगाठी घेतोय. ज्यावेळेस निवडणुका कॉल होतील, कारण की निवडणुका कधी होतील अजून कोणाला माहिती नाही. बरोबर. ज्यावेळेस निवडणुका कॉल होतील त्यावेळेस मी प्रत्यक्ष लोकांच्या घरामध्ये जाईल, प्रत्यक्ष लोकांच्या, आत्ता सुद्धा जातोय. पण आत्ता ज्या प्रकारे आमची एक मतदार यादी असेल, आता सर्वात जास्त मतदार यादीवरती आमचं काम चालू आहे. कारण की आमच्या इकडे मतदार यादीमध्ये खूप मोठा घोळ आहे, त्यावरती काम चालू आहे. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत असेल, जे आमचे इथले शिवसैनिक आहेत यांच्या भेटीगाठी चालू आहेत. यांचे काय म्हणजे यांनी कसं काम केलं पाहिजे. प्रत्येकाला आता आम्ही शिवसैनिकांना आम्ही तो एक ॲप दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या तिथले जे स्थानिक लोक आहेत ह्या स्थानिक लोकांची नावं आहेत का नाही, त्या लोकांचे नावं, भरपूर लोकांची नावं, अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांची, माझ्यासोबतच्या मित्रांची पण नावं डिलीट झाली, ज्यांनी मागच्या वेळेस मतदान केलेलं आहे त्यांची नावं डिलीट झाली. स्पेसिफिक कसं काय होतं समजत नाही. त्यासाठी आमचं ते काम चालू आहे. दिवसभर आमचं तेच लगबग चालू असते. रात्री 1 वाजेपर्यंत आमची चर्चा चालू असते. रात्री 12:30 तात्यांनी मी भेटतो रोज रात्री 11:30 ते 12:30 ह्या वेळेत तात्यांची माझी रोज डेली 1 तास चर्चा होती. दिवसभर काय केलं काय नाही. आता जसं निवडणूक चालू येते त्यासाठी इच्छुक उमेदवार असतील, कसं काय करायचं, यांच्या गाठीभेटी चालू असतात. आता बरं, लोकांमध्ये जात आहे असं तुम्ही सांगितलं, काय चालू आहे लोकांच्या मनामध्ये सध्या? लोकांच्या मनामध्ये आनंद खूप आहे. बरं, म्हणजे जे लोकांनी 8 वर्ष अपेक्षा सोडली ना, त्यानंतर आता लोकांनी परत एकदा अपेक्षा जागी झाली लोकांची की तात्यांच्या माध्यमातून तात्यांनी मला उभं केलंय, त्याच्यातून एक परिवर्तन होऊ शकतं. आपल्या समस्या ह्या आता तरी कुठेतरी सोडू शकतात, आता तरी कुठेतरी सुटतील ह्या अपेक्षेने लोक आता माझ्यासोबत बोलतात. भाजपबद्दल काय विचार करतात लोक? राष्ट्रवादीबद्दल काय विचार करतात, विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीबद्दल? भाजपबद्दल लोकांचं सांगण्याचं आवश्यकता नाही आहे. काय डोक्यात चालू?
लोकांच्या प्रश्नाकडे कोणी बघतच नाही आहेत. भाजपचे कोणी बघत नाही. हिंदू मुस्लिम हम्म. जात धर्म प्रश्न राहिले साईडला. हम्म. आता सध्या भाजपमध्ये लोकांना समजत नाही, म्हणजे जे कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील हम्म. ह्यांना समजतच नाही हम्म. नगरसेवकाचं काम काय, आमदारांचं काम काय आणि खासदारांचं काम काय हम्म. हे समजतच नाही लोकप्रतिनिधींना. हम्म. जे लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती भाजप म्हणून आमच्या इकडे खूप कमी पडत आहे. त्यामुळेच आमच्या इकडे भाजपचा एक पण नगरसेवक नाही आहे. हम्म. ज्या आता मी इकडे राहतोय, उभा राहतोय, तो आता नवीन जोडलेला आहे. पण ज्या प्रभागात आम्ही आधी नगरसेवक आता नगरसेवक होते त्या प्रभागात एकही भाजपचा नगरसेवक नाही. हम्म. पण आता तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा केला तर आता तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात तर त्याचा आत्मा हा हिंदुत्व आहे बाळासाहेबांपासून, हे आपण सगळेच जाणतो. आता नवीन पिढी शिवसेनेत पण येते आदित्य ठाकरेंच्या रूपानं. तर लोकहित आणि हिंदुत्व ह्याची सांगड तुम्ही कशी घालताय? तुमच्या दृष्टीनं हिंदुत्व किती महत्त्वाचं आहे आणि लोकांच्या समस्या पण सोडवलं जाणं किती महत्त्वाचं आहे? नाही, निश्चित मी हिंदुत्वाचं बोलला. आदित्य साहेबांचं एक वाक्य आहे, हे खूप प्रेरणा देण्यासारखं आहे. दिल में राम और हाथ को काम. हे हिंदुत्व असलं पाहिजे. हिंदुत्व ह्याला म्हणतात. 20% राजकारण आणि 80% समाजकारण झालं पाहिजे. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये घातलेलं एक वचन आहे. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही लोक म्हणजे नागरिक हा तुम्ही सर्वात पहिल्यांदा त्याला एक नागरिक म्हणून बघितलं पाहिजे. त्याला एक धर्म जात या प्रकारे नाही बघितलं पाहिजे. हिंदुत्व हे तुमच्या मनामध्येच असलं पाहिजे. लोकांच्या कामासाठी लोकांना काम आहे, लोकांना कामं पाहिजे, लोकांच्या समस्या आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, ह्या सोडून लोकांचे प्रश्न सोडून जे समाधान मिळतं ना त्याला आम्ही हिंदुत्व समजतो. बरं. की लोकांमध्ये भांडणं लावून त्याला आम्ही हिंदुत्व समजत. पण भाजपचं तुम्ही आता हिंदुत्वाबद्दल बोललेत, पण भाजप ज्या पद्धतीने हिंदुत्वाची मांडणी करताय त्या पद्धतीनं भाजपनेच पूर्ण हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक केला आहे असं दिसतंय. भाजपनेच हिंदुत्वाचा ठेका घेतला आहे असं टीका तुमच्या पक्षाकडनं होत असते. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही बघा, आता तुम्ही जे म्हणता त्यांनी ठेका घेतला आहे. हिंदुत्व हा कोणाचा एखादा ठेका नाही आहे. हिंदुत्व हे लोकांच्या प्रश्नातून कसं सोडवता येईल, कारण की कुणी कुणाचा ठेका घेऊ शकत नाही किंवा धर्म हा कुणाचा एकाचा होऊ शकत नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा ठेका कुणी घेतला आहे ह्याच्यावरती मी तर विश्वास ठेवत नाही, मी तर त्याला मानत नाही. कारण की हिंदुत्व हा प्रत्येक माणसाचं असलं पाहिजे. हिंदुत्व हे प्रत्येक समस्यामध्ये तुमचं हिंदुत्व असलं पाहिजे. लोकांच्या मूलभूत सुविधांमध्ये तुमचं हिंदुत्व दिसलं पाहिजे. लोकांच्या अडचणीमध्ये तुमचं हिंदुत्व दिसलं पाहिजे, की लोकांच्या भांडणामध्ये तुम्हाला हिंदुत्व नाही दिसलं पाहिजे. तुमच्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या किती आहे? लगभग एक 14-15 हजार लोकसंख्या आहे मतदार. तुम्ही त्यांच्याशी बोलता, त्यांना काय वाटतं या सगळ्या आत्ता जे राजकारण चालू आहे ते बघून? खूप नाराज आहेत लोक. का बरं? काय? कारण की ज्या प्रकारे एका समाजाला टार्गेट केलं जातं ना, त्या प्रकारे मुस्लिम समाजच नाही तर हिंदू समाज सुद्धा नाराज आहे. बरं. कारण की आमच्या भागामध्ये सर्व मिळून मिसळून राहतात. आमच्या इथं तू मुस्लिम आहे किंवा तू हिंदू हे बघत नाहीत. भरपूर माझे सुद्धा मुस्लिम मित्र आहेत, माझे सुद्धा अनेक धर्माचे मित्र आहेत. आज तुम्ही इथं आल्यानंतरनं किंवा कुठलाही माझा मित्र इथं आल्यानंतरनं तो हिंदू आहे का मुस्लिम आहे किंवा तो कुठल्या धर्माचा आहे हे आम्ही बघत नाहीत. त्यामुळं आमच्या बाबतीत एक मुस्लिम समाज असेल किंवा हिंदू समाज असेल याच्यामध्ये तीच एक भावना आहे की ह्यांनी आजपर्यंत कधी जात धर्म हे बघून कधी राजकारण केलं नाही. त्या अपेक्षेने दोन्ही समाज किंवा जेवढे काही धर्म असतील समाज असतील हे आमच्याकडे त्या अपेक्षेने बघतात. बरं. मला छान वाटलं तुमचे विचार जे मांडताय तुम्ही ज्या पद्धतीनं, ते मांडणी ॲक्च्युली तुम्ही चांगली करताय. पण आता आपण परत एकदा प्रभागातल्या मुद्द्यांवर बोलूयात. तर जसं मगाशी मी सांगितलं की सांडपाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची, वाहतुकीची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. समजा तुम्ही निवडून आला तर यातलं प्राधान्यक्रमानं फर्स्ट म्हणजे तुम्ही निवडून आल्याबरोबर जो मुद्दा हातात घ्याल तो मुद्दा यापैकी कुठला असेल? सर्वात पहिला पाण्याची समस्या असेल. कारण की ज्या मुद्द्याला धरून माझ्या वडिलांनी राजकारण सुरू केलं, लोकांच्या डोक्यावरचा हंडा खाली घेतला
त्याच मुद्द्यावरती सुद्धा मी निवडणुकीनंतर सर्वात पहिलं काय करेल तर त्याच मुद्द्यावरती मी लोकांचे प्रश्न सोडवेल. दुसरा मुद्दा असेल तर तो लोकांच्या रस्त्याचा प्रश्न असेल. कारण की पाणी हे लोकांच्या डेलीच्या रुटीनमधला विषय आहे. लोकांना पाणी हे डेली पाहिजे, रोज पाणी पाहिजे. पाणी ही अशी गोष्ट आहे की लोकांना प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला पाणी पाहिजे असतं. आणि ते आमच्या इकडे जे पाण्याचा प्रश्न आहे हा खूप मोठा आहे. आता पाण्याची समस्या असेल, जी पाण्याची साठवण क्षमता आहे, पाण्याची साठवण क्षमता कशी वाढवता येईल, पाण्याच्या ज्या लाईन आहेत त्या कमी क्षमतेच्या असतील त्या कशा वाढवता येतील, लोकांना जे पाणी एक ठराविक वेळेनुसार पाणी सोडलं जातं, पाण्याची साठवण क्षमता वाढवल्यानंतर तो एक पाणी सोडण्याचा जो वेळ आहे तो वाढू शकतो. अशा मुद्दे आहेत. मॅनेजमेंटचा एक भाग आहे विषय. तो पहिला प्राधान्य हे पाण्याला दिलं जाईल. आता तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीनं चाललेला आहात त्याच्यामुळे चर्चा बरीच सुरू आहे आणि तुमचा जो सामना आहे तर मनी आणि मसल पॉवर विरोधात असेल अशा पद्धतीची एक चर्चा आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडं? तुम्ही तयार आहे का मुळात मनी मसलचा सामना करण्यासाठी? तसं तयार तर सर्व बाजूनी आहे. पण ही जी निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, ही स्थानिक लोकांची निवडणूक आहे. त्यामुळे लोक आमदार खासदारकीला एक वेगळ्या भावनेने बघत असतील, पण ह्या निवडणुकीला लोक प्रत्येक आपल्या प्रश्नाच्या भावनेने बघतात. कारण की लोकांचे प्रश्न असतील, लोकांच्या समस्या असतील, हा एक नगरसेवक सोडू शकतो. लोकांची ड्रेनेज लाईन तुंबली तर लोक नगरसेवकाला फोन करतात, लोकांचं पाणी नाही आलं तर लोक नगरसेवकाला फोन करतात, लोकांची लाईट गेली तर लोक नगरसेवकांना फोन करतात. त्यासाठी ह्या निवडणुकीला आम्ही जास्त लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे ही. त्यामुळे ह्या निवडणुकीला पैसा मसल पॉवर टिकणार नाही. थोडं आता तुमच्याबद्दल बोलू. तुम्हाला छंद काय करता तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडं रिकामा वेळ आहे किंवा एक विरंगुळा म्हणून तुम्हाला काय आवडतं? 2 गोष्टी आहेत. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. बरं. मास्टर्स केले हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. त्यामुळे मला कुकिंगचं खूप आवड आहे. बरं. त्यामुळे मी कुकिंग करतो. आणि दुसरी गोष्ट मला क्रिकेटचं खूप नाद आहे. त्यामुळे मी क्रिकेट कंटिन्यू आठवड्यातनं एकदा का होईना मी क्रिकेट खेळत असतो. बरं. काय कुकिंगमध्ये काय बनवता काय नेमकं किंवा तुमचे फेवरेट पदार्थ काय? मी व्हेजिटेरियन असल्यामुळं मी जास्त पनीरचे स्टार्टर्स असतील, बरं, किंवा पनीरची बिर्याणी असेल, हे बनवतो जास्त करून. बरं. व्हेजिटेरियन आहे? हो. बरं. काय अगोदर तर व्हेजिटेरियन नव्हते तुम्ही? नाही, काही ज्यावेळेस ठरवलं की आपल्याला समाजकारणामध्ये जायचं आहे त्यावेळेस तुमच्याकडे सर्वात पहिलं पाहिजे काय, संयम पाहिजे. बरं. आणि असं ऐकलं पण होतं आणि असं आता अनुभवलं पण आहे की नॉनव्हेजमुळे माणूस खूप चिडचिडा होतो. नॉनव्हेजमुळे माणसाची एक संयम क्षमता तुटते. बरं. ते मी बंद केल्यापासून गेली 3 वर्षापासून बंद केलेलं आहे. बंद केल्यापासून मला माझ्यामध्ये तो एक बदल दिसतोय. काय संयम आला तुमचा? संयम आला, तुमची विचार करण्याची दृष्टी बदलली, विचार करण्याची तुमची क्षमता बदलली आणि निर्णय घेण्याची पण एक ताकद वाढते. चिडचिड तर लांबपर्यंत होत नाही. त्यामुळे मी नॉनव्हेज बंद केलं आणि त्याच्यामध्ये मला रिझल्ट दिसतोय. बरं. काय असं काय आध्यात्मिक कारण वगैरे आहे का? असं नाही, काय? आध्यात्मिक कारणच नाही. बरं. देव मनात आहे, त्यामुळे ह्याच्याशी काही संबंध नाही. बरं. काय बनवायला काय आवडतं तुम्हाला? म्हणजे वेगळे पदार्थ काय तुम्ही बनवता? आणि त्यात अजून माझं एक स्पेसिफिक काही सांगा, म्हणजे काय आवडतं, कशा पद्धतीचं बनवायला आवडतं? चायनीज, पंजाबी, इंडियन आहेत, कोरियन, कसं काय आवडतं? नाही, इंडियन जास्त करून बिर्याणी. बरं. बिर्याणी मी जास्त बनवतो. कारण की माझा प्रॉब्लेम असा होतो की आमच्या अख्ख्या 25 मित्रांचा ग्रुप आहे. अख्ख्या 25 मित्रांच्या ग्रुपमध्ये मी एकटाच व्हेजिटेरियन आहे. बरं. आम्ही कुठेही गेलो तर सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम असा, मध्यंतरी मी मित्रांना असं न टेस्ट करता पण नॉनव्हेज बिर्याणी बनवून द्यायचो, न टेस्ट करता पण. बरं. प्रत्येक वेळेस माझा तोच प्रॉब्लेम होतो की मी एकटाच राहतो. बरं. त्यामुळे मी काय करतो, घरनं जाताना एकतर मम्मीला सांगतो, नाहीतर आपला टाइम असतो पटकन बनवून घ्यायचा आणि आपल्या मित्रांसोबत जायचं आणि बनवायचं. बरं. व्हेज लोकांचा अनेकदा हाच प्रॉब्लेम होतोय. हॉटेलमध्ये गेलं तरी हाच प्रॉब्लेम असतो की मेनू पण जवळपास सर्व हॉटेलचा व्हेज लोकांचा जवळपास सेम असतो. पोट भरण्यापेक्षा मन भरणं महत्त्वाचं असतं. बरं. आणि ते
ठराविक गोष्टींमध्ये भरवलं तर चांगलं असतं. तसंच समजून मेनू पण असा काही गोष्टींमध्ये समाधानी झालो तर मन पण भरतं आणि पोट पण भरतं, त्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम जाणवत नाही. असं वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन टेस्ट करता काय? हो 100%. काय पुण्यातले कुठले चांगले हॉटेल आहेत? संदीप हॉटेलमध्ये शेवग्याची भाजी मिळते. हो. म्हणजे शेवग्याची भाजी मी तर घरी खायचोच, हां. पण संदीप हॉटेलमध्ये गेल्यापासून शेवग्याची भाजीचा एक वेडच लागले. म्हणजे काळ्या मसाल्यातलं हो, शेवग्याची भाजी बरोबर. आहे, परत वांग भरलेलं वांग तिथं भेटतं. ते खाऊन संदीप हॉटेलमध्ये म्हणजे ते म्हणतात ना नगरचं काय पाणी वापरतात, टेस्टच वेगळी आहे. दुसरे हॉटेल? बरेच हॉटेल आहेत. आता संदीप हॉटेल असेल, परत आपल्या इकडं मसाका आहे. नाव नॉनव्हेज आहे पण व्हेज मेनू पण खूप चांगले भेटतात. अजून तसं भरपूर हॉटेल्स आहेत. व्हेजिटेरियन तर अतिथी असेल, आमच्या इकडे भारतीय विद्यापीठला अंगण आहे. परत इकडं कोंडा रोडला एक कृष्णसागर म्हणून हॉटेल आहे, खूप छान आहे, व्हेजिटेरियन प्युअर व्हेज. अशा हॉटेल आहेत वेगवेगळे. तुम्ही क्रिकेटबद्दल बोलले, कुस्तीतही होतात तुम्ही. क्रिकेट बघता का सध्या? हो, क्रिकेट बघतो ना. काय सध्या भारताची टीम कशी खेळते? आता चांगली खेळते. विराट कोहलीने आता चांगला कमबॅक वन केला डे मध्ये पण टेस्ट मध्ये माती खाल्ली. परत आता ऋतुराज गायकवाड पण चांगला खेळतोय. रोहित शर्मा एक चांगला खेळतोय, कमबॅक करतोय परत. ऋतुराज गायकवाडचा एक बराच टाइम नंतर कमबॅक झालाय परत. 77 धावांमध्ये 100 रन मारले. बरोबर. काय फेवरेट कोण आहेत क्रिकेटर? विराट कोहली. बॉलर? हार्दिक पांड्या. मुंबई इंडियन्स? नाही, चेन्नई. बरं. राजकारणामध्ये तात्यांच्या शिवाय तुमच्या आवडीचे नेते कोण? उद्धव साहेब आणि आदित्य साहेब. त्यांच्याशिवाय? राहुल गांधी. बरं. राहुल गांधी कधीपासून आवडायला? त्यांची विचारधारा एक नाही पण कधीपासून? जसं की राहुल गांधी आधीपासूनच आवडतात. बरं. जे धर्माच्या व्यतिरिक्त राजकारण करतात. जसं उद्धव साहेब, आदित्य साहेब हे जे धर्माला मध्ये आणत नाही, जातीला मध्ये आणत नाही, तसंच राहुल गांधी सुद्धा एक पीडितांसाठी, शोषितांसाठी जे आम्ही ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे सुद्धा ते काम करतात. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगतात मनामध्ये. काय वाटतं तुम्हाला, कॅपेबल आहे? 2029ला दिसेल. काय दिसेल? राहुल गांधी बदल घडवतील नक्कीच देशात. पंतप्रधान होतील. आता थोडक्यावरती राहिले ते. नितीश कुमारांनी कधी म्हणजे नितीश कुमार एक खुर्चीचा एक पायच आहेत. बरं. त्यांनी कधी काही राजकारणात होऊ शकतं एवढ्यात. जसं आता राहुल गांधी बोलले 2029च्या आधी होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? वाटतं तर आहेच. बरं. होऊ शकतं. पुण्यातल्या नेत्यांबद्दल बोलूयात. मुरलीधर मोहोळ खासदार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत. काय वाटतं? आता पुणेकरांनी त्यांना संधी दिली, काम करत असतील, करतात ते लोकांना दिसतंय. लोक बघतात काय काम चालू आहे काय नाही. आणि ते एक खासदार आहेत आणि एक आता देशाचे मंत्री सुद्धा आहेत. त्यामुळं त्यांच्यावरती मी बोलावं. मी इतका मोठा मी नाही. किंवा राजकारणातील कोणत्याही नेत्यावरती मी टीका करावं. मग तो साधा म्हणजे बोलावं. काम कसं करतात ते बघायला गेलं तर पुणेकरांना दिसतंय काम कसं करतात. तुम्हाला काय वाटतं? जो काय पूर आला, पुण्याला पूर आला, जो की दादांनी खासदारकीच्या टायमिंगला सांगितलं होतं की जो पुण्याचा जो मुळा मोठा नदीचा भाग आहे तो जो भाग आता जो छोटा केलेला आहे, म्हणजे हे तात्यांनी सांगितलं होतं खासदारकीच्या आधी की जे हे छोटं सुशोभीकरणाच्या नावाखाली जे हे छोटं करतात ते ह्या छोटं केल्यामुळं पुण्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की तात्या जसं सांगतात की आपल्या पुण्याचा आकार हा कपशीसारखा आहे. तर पूर्ण पाणी जर ज्यावेळेस येतं, जे पाणी येणं जाण्याचा तो याचा भाग आहे पुण्याला, जर तोच भाग जर कमी केला तर जो पुण्या नदीच्या बाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाणी घुसतं, ते बारीक करू नका हे आता सांगत होते. ते पण ते काय सत्तेपुढे शांतपण चालत नाही. बरं. तुमच्या भागातले आमदारांबद्दल सांगा. नाही, त्यांच्यावरती तर मी बोलू शकत नाही. बरं. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पदाने खूप मोठे आहेत. बरं. त्यांच्यावरती मी पण कामाबद्दल बोला, वैयक्तिक नाही. आमच्या इकडची लोक बघतात आहेत सर्व, आणि ते त्याच्या उत्तर लोक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देतील. बरं. बरं. आपल्या माधुरीताई मिसाळ मंत्री आहेत, याच भागामधून आहे, म्हणजे या भागामध्येच येतात. त्यांचं कार्यक्षेत्र आहे या भागामध्ये. त्यांच्याबद्दल काय? नाही, त्यांचं कार्यक्षेत्र आमच्या इकडे येत नाही.
आपण आता पुणे पुण्यात पुणे शहर असेल आमच्या इकडे तर ते म्हणजे कधी आलेच नाहीत, कधीच येत नाही. संबंधच येत नाही ना. ते पर्वती विधानसभेचे आमदार आहेत आणि आमचं कात्रजचं प्रॉब्लेम असा आहे की कात्रज हे 3 विधानसभेमध्ये येतं, पुरंदर, खडकवासला आणि हडपसर. ह्या 3 विधानसभेमुळे येत असल्यामुळे त्यांचा आमच्या विधानसभेशी संबंध येत नाही. त्यांच्या त्यांच्या कामाबद्दल त्यांचं काही एवढं मला माहिती नाही. बरं, आता तुम्ही कुस्तीबद्दल बोललात, कुस्ती का सोडली तुम्ही? माझा ॲक्सिडेंट झाला हाताचा. मी आमच्या शाळेतर्फे मी जिल्हास्तरीय लेवलला कुस्ती खेळत होतो. त्यावेळेस मी ब्रॉन्झ खेळलो, ब्रॉन्झला जिंकलो. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या वारजेमध्ये. मग आमचे कोच होते राज वांजळे सर, म्हणजे आमदार स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांचे भाऊ लागतात, ते माझे कोच होते. तर त्यावेळेस त्यांनी कुस्तीला आम्ही गेलो. मी ब्रॉन्झ खेळलो, मी सिल्वर खेळलो, जिंकलो दोन्हीसुद्धा. आणि गोल्डला माझ्या वजन गटातलं त्यावेळेस कोण, कारण की वय कमी होतं, वजन गटातलं कोण आलं नाही. मग गोल्डला ते कोण नव्हतं. मग त्यावेळेस ती कुस्ती ओपनला पडली. ओपनला पडली असल्यामुळं माझ्यापेक्षा 40 किलो जास्त वजनाचा मुलगा आला समोर आणि मी त्याला दुहेरीपट मारला. दुहेरीपट मारल्यामुळे त्याचा इगो हार्ट झाला की या बारक्या वयाच्या मुलांनी माझा एक केला. म्हणजे जी फ्री स्टाईल त्यांनी जे माझ्यावरती अटॅक केला त्यामुळे माझा हात तुटला. ओके. हात तुटल्यामुळं माझं ऑपरेशन झालं. तेव्हापासून मी त्या ह्याच्यातनं लांब गेलो. त्यामुळे मला व्यायामसुद्धा करायला थोडे निर्बंध येतात. आता कुस्ती बघताय का? कुस्त्या मॅचेस असतात महाराष्ट्र केसरी, बघतो ना. जाता स्वतः? जात नाही पण बघतो, लक्ष खूप चांगलं असतं. बरं, आता अजून एक सोशल मीडियाचा एक मुद्दा आहे. तात्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आपल्या हातोडा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना न्याय देण्यासाठी अनेक ठिकाणी ते मैदानात उतरल्याचं आपण पाहायला मिळालं. तसंच तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत? हो, 100%. बरं. आज ॲक्टिव्ह आहे म्हणून मला आज 85,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती. 17,000 फॉलोअर्स मला फेसबुकवरती, म्हणजे फेसबुक मी आत्ता चालू केल्यावरती मग 17,000 फॉलोअर्स माझे फेसबुकवरती झाले. 85,000 फॉलोअर्स माझे इंस्टाग्रामवरती. कारण की ते फॉलोअर्स जोडले गेलेत, कारण की आपण काहीतरी काम करतोय, बरोबर, आपण लोकांना काहीतरी दाखवतोय, यासाठीच तो फॉलोअर्स पण जोडले. आता या निमित्तानंच एक असा मुद्दा येतो की सोशल मीडियावरती ना खूप सगळ्या मोठ्या प्रमाणात, तात्या असू द्यात किंवा तुम्हाला असू द्यात, ट्रोलिंग होतं. तुम्ही कुठली ॲक्टिव्हिटी भले ती चांगली असू द्यात, पण ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात होतं आहे सध्या. तर या ट्रोलिंगकडं तुम्ही कसं बघताय? तात्याने तुम्हाला काय टिप्स दिल्यात का? ट्रोलिंगकडं त्यांनी मला टिप्स दिल्या. सगळ्यात पहिलं कसं, ट्रोलिंगकडे दुर्लक्ष कर. हां, तू उठला तरी तुझं ट्रोलिंग होणार आहे आणि तू झोपला तरी तुझं ट्रोलिंग होणार आहे. बरं. ट्रोलिंग घेऊन राजकारणात तुला राहायलाच लागेल. कारण की ट्रोल तोच होतो ज्याच्याकडं लोक एक अपेक्षेने बघत असतात आणि त्याच्याकडे काम करण्याची ताकद असते, तोच ट्रोल होतो. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. तरी किती नाही म्हटलं तरी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लोक बोलतात, हट होता का नाही? होतं ना, मग 100% होतं. पण आता आपण जी भूमिका घेतली राजकारणाची, हे राजकारणाची भूमिका अशी आहे की तुमच्याकडे सहन करण्याची ताकद पाहिजे, तुमच्याकडे शिव्या खाण्याची ताकद पाहिजे. त्यामुळे तीच ताकद घेऊन ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जातो. बरं, मग आता तात्यां जसं तुम्ही सांगितलं की तात्यांनी दुर्लक्ष करायला सांगितलं आहे, पण तात्यांशी तुमचे असं कुठल्या मुद्द्यांवरनं वगैरे असे मतभेद होतात का चर्चा करताना, की तुम्हाला वाटतं की एखादा मुद्दा अशा पद्धतीनं मांडला जावा, अशा पद्धतीने ॲक्शन घेतली जावी, तात्यांचं मात्र अनुभवातनं सांगत असते की नाही आपण असं करावं, मग अशा वेळेला काय करतो तुम्ही? होतात का मतभेद? मुळात होतात? मतभेद तसे होत नाहीत आणि मतभेद होऊन देण्याची ती वेळ आता येऊन देत नाहीत. बरं, कारण की समोरचं समजा तात्याच्या वेळेस मुद्दा मांडतात आणि त्यावेळेस समजा माझ्या मनात असेल की नाही असं असं झालं पाहिजे, त्यावेळेस तात्यांचं लक्ष असतं प्रत्येकाकडे की प्रत्येकजण काय, आता त्याचे हावभाव काय, त्या हावभावावरून तू लगेच ते समजतात. ते लगेच म्हणतात तुला काय म्हणायचं, म्हणजे ते संधी देतात माझं म्हणणं मांडण्याची. त्यामुळे मतभेद होण्याची वेळ येत नाही. बरं, तुमच्या वडिलांनी प्रदीर्घ काळ मनसेमध्ये काम केलं आणि त्यानंतर आता ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये वंचित बहुजनशी जोडले गेले होते. तर मनसे सोडून इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो ॲक्च्युली खूपच इमोशनल तुमच्यासाठी असणार आहे आणि खूप स्ट्रगलचा काळ आहे हा सगळा. आत्ता पण जो काळ सुरू आहे तो स्ट्रगलचाच काळ सुरू आहे.
तुम्ही वडिलांना कसं पाहता ह्या सगळ्या प्रवासामध्ये, की मनसे सोडणं हा निर्णय त्यांच्यासाठी किती वेदनादायी होता आणि आता शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं काम करतात तिथे त्यांना स्ट्रगल करावा लागतोय, हा सगळा प्रवास तुमच्या दृष्टीनं कसा? नाही बघा, मनसे त्यांनी सोडत असताना त्यांना खूप त्रास झाला दादांना. कारण की एक नितीन गडकरी साहेबांचा एक शब्द आहे, म्हणजे एक वाक्य आहे, ते खूप मला पटतं. त्रास काम करण्यालाच होतो, जो काम करतो त्यालाच त्रास होतो. दुर्लक्षित त्यालाच होतं जो काम करत असतो. तसंच तात्यांनाही त्रास खूप होत होता मनसेमध्ये, म्हणजे राजसाहेबांकडून नाही, इथल्या स्थानिक नेतृत्वांकडून. राजसाहेबांनी खूप प्रेम केलं तात्यांवर, त्यामुळेच तात्यांचा आजपर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या ऑफर्स होत्या. अक्षरशः 100 कोटी रुपयाच्या बजेटची ऑफर होती. एवढ्या घरी तू निवडणूक, म्हणजे तात्यांनी मला ऐकवलेले शब्द होते, काही सांगू शकत नाही असे नाहीत त्यांचे. तू घरी बस, तू राजकारण पण, तू प्रचार पण करू नको, तुला आमदार करतो, तू फक्त माझ्या पक्षात ये, असे तात्यांनी मला ऑफर्स ऐकवल्या होत्या. पण एक ठाकरे कुटुंबीय असेल किंवा राजसाहेब असतील, ह्यांच्यावरती तात्यांचं प्रेम खूप होतं. त्यावेळेस तात्यांनी त्या सगळ्या गोष्टींना फटकारून लावलं. पण तात्याला 100 कोटींची ऑफर होती. 100 कोटींच्या बजेटची ऑफर होती. बजेटची ऑफर होती. बरं, म्हणजे 100 कोटी रुपयाचं बजेट तात्यांना देणार होते. पण तात्या म्हणले नाही. बरं, तात्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं, एकतर मनसे सोडली तर ही कशासाठी सोडली, तर आपल्याला त्रास झाला म्हणून सोडली. आपण कुठल्या आमिषाला बळी पडून पक्ष सोडला किंवा कुठल्या गोष्टीनं, हे मला माझ्यावरती आरोप, कारण की तात्या माझ्या, नाही का, तुम्ही माहिती जरी काढली तरी असे एकमेव नगरसेवक आहेत ज्यांच्यावरती आजपर्यंत आमच्या स्थानिक लेवलला कुणाचे पाण्याचे कनेक्शनचे पैसे घेतले, ड्रेनेज लाईनचे पैसे घेतले, किंवा कुठलेही गोरगरीब जनता असेल किंवा कुणी असू दे, ह्यांच्याकडून वसंत मोरेंनी पैसे घेतलेत, असा आजपर्यंत एकदाही आरोप सुद्धा झालेला नाही. हा आरोप मला त्या ह्याच्यातून होऊन द्यायचा नव्हता, म्हणून तात्यांनी त्या सगळ्या गोष्टींना फटकारलं. आणि पुन्हा एकदा, म्हणजे तात्यांनी राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतनं केली. जे तात्यांनी एक किस्सा सांगितला होता की सुरुवात ही मी, म्हणजे शाळेत असताना तात्यांना मॅडमनी खूप मारलं होतं, कारण तात्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती असा शिवसेनेचा झेंडा, जय महाराष्ट्र शिवसेना असं लिहिलं होतं. बरं, म्हणजे तात्यांची शाळेतली सुद्धा, शाळेतपासून जी राजकारणाची आवड होती ही शिवसेनेतनं झाली. त्यामुळे तात्या म्हणले की परत आपल्याला शिवसेनेतच जायचं आहे आणि ती ओरिजिनल शिवसेनेत जायचं. त्यामुळे तात्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. बरं, शेवटी जाता जाता प्रभागातल्या जनतेला तुमचं काय आव्हान? प्रभागातल्या जनतेला मी एकच सांगू इच्छितो की ज्या प्रभागातून मी इच्छुक आहे त्या प्रभागामध्ये तात्या 2007 ते 2017 नगरसेवक होते, आणि त्या टायमामध्ये जे तुमचा विकास झाला, तुमच्या भागाचा विकास झाला, त्या भागाच्या विकासाला 2017 ते 2025, म्हणजे बघायला गेलं तर एक 8-9 वर्षाचा काळ झाला. ह्या वेळेमध्ये जो की ह्या प्रभागाला एक अंधारात ठेवलेला आहे, ज्या आमच्या कात्रजला एक कायम अंधाराच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. ज्या भागातून मी इच्छुक आहे, त्या कात्रज, कोंढवा, येवलेवाडी ह्या भागातून, त्या भागाला एक अंधारात ठेवलेल्या भागाला एक मी उजाळा देईल, आणि त्या लोकांच्या समस्यावरती मी नक्कीच एक पॉझिटिव्हली त्यांना मी रिझल्ट दाखवेल, अशी मी लोकांना आश्वासित करतो. धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिला. तर हे होते रुपेश मोरे. त्यांनी आपलं विजन या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगितलं. अनेक भावनिक प्रसंगही त्यांनी सांगितले. आगामी काळात त्यांचं राजकारण कसं असणार आहे, प्रभागाबद्दलचं त्यांचं विजन, एकंदरीतच सगळं त्यांनी सांगितलं. आपण त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि रुपेशच्या निमित्ताने एक तरुण, तडफदार आणि एक अतिशय कार्यक्षम असा नगरसेवक पुणे महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा करूयात, शुभेच्छा देऊयात त्यांना. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.